नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपलं स्वागत आहे. आपण बघत होतो की जानकीची तब्येत खूप क्रिटिकल असते. डॉक्टरांनी खूप प्रयत्न केलेले असतात त्यांच्या परीनं. ऐश्वर्या बिचारी बाहेर उभी असते आणि डॉक्टर कधी चांगलं काही सांगतील याची ती वाट बघत असते, कारण डॉक्टर कधी सांगायला येतील जानकीची तब्येत सुधारली यासाठीच आतुरतेने वाट बघत उभी राहिलेली असते ही ऐश्वर्या. डॉक्टर सलाईन, इंजेक्शन, त्यांना जे करता येईल ते सगळे प्रयत्न चालू ठेवलेले असतात. डॉक्टर बाहेर आलेले असतात. डॉक्टर कशी आहे जानकीची तब्येत, त्यांची क्रिटिकल कंडिशन आहे त्यामुळे मी काही सांगू शकत नाहीये सध्या. रडायला लागलेली असते. डॉक्टर असं काय म्हणताय क्रिटिकल कंडिशन? हो, पूर्ण विष त्यांच्या अंगामध्ये भिनलंय त्यामुळे फार अवघड परिस्थिती झाली. बरं म्हणते असं काही बोलू नका प्लीज, तिला बरं करा. हे बघा, आम्ही सगळे सगळे प्रयत्न करतोय पण विष पूर्ण त्यांच्या याच्यामध्ये शरीरामध्ये गेल्यामुळे जरा अवघड आहे. अवघड म्हणण्यापेक्षा एकदमच क्रिटिकल कंडिशन आहे. बघू आता काय होतंय. प्रयत्न करणारच आहोत. तुम्ही देवाकडे प्रार्थना करा, नक्की बऱ्या होतील त्या. ऐश्वर्या एकटीच त्या बाकावर बसून रडत असते, कारण आता अवंतिका सुद्धा नसते. अवंतिका तर घरी आलेली असते. सगळं काही ऐश्वर्याला एकटीला सहन करायला लागतं. सौमित्र इकडे अवंतिकाला पहिला प्रश्न करतो की तू कुठे होतीस? आईस्क्रीम खायचं होतं, मग आता काय करू? मग मी आईस्क्रीम खायला गेले. तरी सांगून जायचं ना, एकटीने कोणी जायचं असतं का? आता सौमित्र चिडलेलं असतं अवंतिकावर. अवंतिका अगदी नॉर्मल वागण्याचा प्रयत्न करते. कुठे गेली, काय गेली एक्झॅक्टली काहीच सांगत नाही. आणि सौमित्र जे रागवतं बोलतं ते सहन करत असते. ती म्हणते मी आईस्क्रीम खायला गेले होते, आय एम सॉरी. घरी कोणीतरी वाट बघतंय, टेन्शन घेते, याचं जराही वाण राहिलं नाही का तुला अवंतिका? आईस्क्रीम खायचं होतं तर मला सांगायचं, मी घेऊन गेलो नसतो का तुला? तू एकटी का गेली? सॉरी, माझ्या नाही लक्षात आलं, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. ऐश्वर्या आणि जानकी बहिणी कुठे? ऐश्वर्या तिच्या वडिलांना भेटायला गेली आणि वहिनी कदाचित कुठल्या तरी कामात अडकले असतील, नाही सांगता येणार मला, खरंच नाही माहिती. लगेच आता सुमित्रा म्हणते कोणतं काम आणि कसलं काम? एवढ्या रात्री जानकीला काय काम आलंय? ती एवढ्या रात्री काय कामं करते आम्हाला तरी कळू दे ना. तर आता चिडलेली असते आणि नको नको ते प्रश्न विचारत असते. काय कळू नये ना म्हणून तुझ्या नजरेआड तुझ्या सुना गपचूप जाताय ना घराबाहेर, तू कशाला काय विचारायला जातीये? त्यांना कसं वागायचं हे कळतच नाही ना, मग आपण तरी काय सांगायचं? आता जानकी बहिणीला फोन कर बरं. आता सारंगला सुद्धा काळजी लागलेली असते. एवढ्या रात्री ती कुठे गेली? त्यात ऋषिकेश जेलमध्ये, म्हणजे ही एकटीच कुठे गेली? तर म्हणतो काय गरज नाहीये, लहान नाहीये, बरं वाईट कळतं की, यायचं तेव्हा येतील नाही तर राहतील बाहेर. आता सौमित्र फार विचित्र भाषा बोललेलं असतं. शरू आता तिच्या रूम मध्ये आलेली असते. जानकी बहिणी नक्की तेव्हा घरी पोहोचली असेल का? कारण अवंतिका नॉर्मल आईस्क्रीम खात खात घरी आली, म्हणजे लोकांना अजून काही कळलं दिसत नाहीये. जानकीचं काय झालंय या लोकांना काही माहितीच नाहीये. न्यूज आली नसेल, सकाळी कळेल तेव्हा बघू. जानकी बहिणी देवा घरी गेली, न्यूज लवकरात लवकर येणार. आता ऐश्वर्या खूप खूप रडत असते, कारण डॉक्टरांनी नो गॅरंटी दिलेली असते. ऐश्वर्या इतकी रडते कारण जानकी सगळ्यांच्यासाठी एवढं करते आणि तिच्यावर काही ही वेळ आली ऐश्वर्याला अजिबात सहन होत नसतं. अवंतिकाने फोन लावलेला असतो. ऐश्वर्या मेसेजचा रिप्लाय का दिला नाही? सगळं ठीक आहे ना वहिनी? ठीक आहे ना? नाही ग, काहीच ठीक नाहीये. का? डॉक्टर आत्ताच सांगून गेले फार क्रिटिकल कंडिशन आहे, आम्ही काहीच म्हणजे नो गॅरंटी देतोय, काही सांगणार नाहीये आम्ही. सगळीकडे विष पसरलंय त्यामुळे जरा अवघड आहे. अवंतिका म्हणते म्हणजे जानकी बहिणी नाही 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 नाही. अवंतिका निगेटिव्ह विचार मनात आणायचेच नाहीये. जानकीला काहीच होणार नाहीये, सुखरूप ती सगळ्या याच्यातून बाहेर येणार आहे. मी तुला सांगते जानकीला काहीही होणार नाही. अवंतिका, आपण निगेटिव्ह विचार करायचा नाहीये, आपण पॉझिटिव्ह विचार करायचा आहे. तुला कळतंय का? ऐश्वर्या आता अवंतिकाला आधार देत असते, स्वतः रडत असते पण अवंतिकाला आधार देत नाही. होणार ग, तिला स्वतःलाच आधार देत असते ऐश्वर्या. पण आहोत तिच्या सोबत, मग तिला कसं काय होणार आहे? इकडे आता अवंतिका सुद्धा रडायला लागलेली असते, तिकडे ऐश्वर्या रडत असते. पण किती छान मैत्रिणी झालो होतो, किती छान बॉन्डिंग झालं होतं आपल्यामध्ये, आणि हे काय झालंय अवंतिका? चुके एकटीला जाऊच द्यायला नको तुम्ही. ऐश्वर्या अवंतिका फार काळजी करत असतात जानकीची, कारण डॉक्टरांनी तसं सांगितलेलं असतं. आता आम्ही काही सांगू शकत नाही आहोत, बघू जेव्हा स्टेबल होईल पेशंट तेव्हा आम्ही काय ते सांगू, पण आता मात्र क्रिटिकल कंडिशन एवढं मात्र सांगू शकतोय. अवंतिका म्हणते ऐश्वर्या नको ना काही विचार करू, जे व्हायचंय ते होऊन गेलंय ना, आपण काहीच करू शकत नाही आहोत. तर वहिनींना काहीच होऊ द्यायचं नाही, सुखरूप सगळ्याच्यातून बाहेर काढायचं एवढं मात्र आपल्या हातात आहे. ऐश्वर्या मेसेज कर, अपडेट करत राहा प्लीज. ऐश्वर्या म्हणते हो ठीक आहे. बोलून झालेलं असं दोघी सुद्धा फोन ठेवतात. कशी बोलत होती ग? कशीच नव्हते बोलत रे मी. मित्राच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला टाळाटाळ करत असते. सौमित्र म्हणतो काय ग, कसलं टेन्शन आलंय का? काय झालंय अवंतिका, कळेल का? मला कसलं टेन्शन आहे? अवंतिका तू रडतीयस का? नाही रे, मी कशाला रडीन. अवंतिका नाही असं म्हणते, पण सौमित्र काय सोडत नसतो. माझ्याकडे बघ, तू रडतीयस ना, माझ्याकडे बघ. लपवतेस का तू माझ्यापासून अवंतिका? डोंट वरी, काहीच लपवत नाहीये मी. जानकीची जी कंडिशन असते अजून क्रिटिकल होत चाललेली असते, तिला आता अजून त्रास व्हायला लागलेला असतो. ऋषिकेशला मात्र वेगळंच काहीतरी फिलिंग येत असतं. इकडे जानकी फार त्याच्यापासून लांब चालली आहे, जानकी संकटात हे त्याला सारखं सारखं जाणवत असतं. हवलदार आहे तो, मोबाईलवर गेम खेळत असतो पण एक फोन लावून देत नसतो, इतकं विचित्र असतो. ऋषिकेशला इतकी चीड येत असते, मग तो काय इतकं वाईट स्वप्न पडलं असेल, ऋषिकेशला कळत नसतं, अगदी चलबिचल होत असते. माझ्या जानकीला सुखरूप ठेव आणि हे स्वप्न चुकीचं ठरू दे, जे काही आहे ते सगळं चुकीचं असू दे, माझी जानकी सुखरूप असू दे.
आता जानकीची तब्येत अजून अजून खालावायला लागलेली असते आणि इतकं तिला त्रास व्हायला लागलेला असतो. डॉक्टर म्हटले तसं पूर्ण अंगात विष असल्यामुळे भयान अशी परिस्थिती झालेली असते जानकीची. ऋषिकेश तिकडे देवाचा धावा करत असतो आणि इकडे सौमित्राने अवंतिकाला पकडलेलं असतं की खरं सांग नेमकी काय चाललंय, तू माझ्यापासून काही लपवतीयस का? कारण तू रडत होती, कुणाशी तरी फोनवर बोलत होती आणि आता मला म्हणते की काहीच झालं नाहीये, सगळं नॉर्मल आहे. अवंतिका एक्झॅक्टली काय चाललंय मला कळेल का? काहीच झालं नाहीये, ठीक आहे मी सांगितलंय ना तुला, तू का सारखं सारखं विचारतोय रे? मूड स्विंग होत आहे का तुझे? तुला बरं वाटत नाहीये का? काय खायचंय तुला? अगं अवंतिका एक्झॅक्टली तुला काय होतंय सांग तर. आता सौमित्राला टेन्शन आले की अवंतिका अशी का वागतीये? होत नाही, तुला सांगितलंय ना रे मी. कुठे जायचं असेल, काही करावंसं वाटलं तर मला सांग, मी तुझ्याबरोबर येतोय. मी सगळ्यांच्या समोर मी जी बडबड केली, चिडचिड केली त्याबद्दल खरंच सॉरी. तू का सॉरी म्हणतोय? मला माहिती आहे की तुला फार प्रेम आहे माझ्यावर, काळजी आहे, म्हणून तर तू असं रिॲक्ट झाला ना. इट्स ओके, मला काहीच नाही वाटलंय. तू माझी एवढी काळजी करू नको रे. बंद कर आता माझी एवढी काळजी करणं, टेन्शन घेणं. तुझ्या कामावर तू लक्ष दे की तू कमी काय लहान आहे का? मी स्वतःची काळजी घेऊ शकते ना सोमी. त्यामुळे तुझ्या कामात डिस्टर्ब झालेलं मला आवडणार नाहीये. तू तुझं काम बघत जा, मी स्वतःची आणि बाळाची काळजी नक्की घेईल, मी तुला प्रॉमिस करते. आणि बाळाची काळजी खूप वाटते म्हणूनच सारखा सारखा चिडचिड करतो ना मी. तेवढ्यात आता सौमित्राला फोन आलेला असतो. कामही सुरूच राहणार आहे अवंतिका, कामं कुठं थांबली आहेत? क्लायंटचा फोन आहे, मी आलोच. अवंतिका म्हणते हो ठीक आहे. ऐश्वर्या इकडे देवाचा धावा करत असते, जानकीला काहीच होणार नाही, ती व्यवस्थित सुखरूप राहणार आहे, जानकीला काहीच होणार नाही, स्वतःची समजूत काढत असते ही ऐश्वर्या. डॉक्टर आलेले असतात. ऐश्वर्या म्हणते की मी जानकीला भेटू शकते का? जा पण लांबून बघा, जवळ जाऊ नका. थँक्यू सो मच, मी लांबूनच बघीन, नाही जाणार तिच्या जवळ. अरे आता लांबूनच जानकीला बघत असते, लांबून बघूनच रडायला लागलेली असते. तिची जी अवस्था असते तिला बघवत नसते, फार वाईट अशी अवस्था झालेली असते जानकीची. बघायचं सोडून आता रडायला लागलेली असते की मी चुकले ग, खरंच मी चुकले. ऐश्वर्याच्या मागे एकटीला नाही जाऊ द्यायला पाहिजे होतं, मी सुद्धा तुझ्यासोबत यायला पाहिजे होतं, खरंच माझी चूक झाली. सॉरी जानकी, माझ्यामुळे तुझी ही अवस्था झाली. तुझं एकटी गेली नसती तर ही तुझी अवस्था झालीच नसती. ऐश्वर्या लांबूनच तिला बघत असते, रडत असते आणि स्वतःलाच दोष देत असते की माझ्यामुळे ही अवस्था आहे तुझी. बरीच हिंमत केलेली असते. मग ऐश्वर्या दार उघडून आतमध्ये येते, डोक्यावरून हात फिरवते. आय एम सॉरी जानकी, आय एम सॉरी. चुकलं म्हणून पस्तावा करत असते आणि जानकीची खूप काळजी घेत असते. तिला असं वाटत असतं की जानकीने लवकर बरं व्हावं, त्यामुळे तू मरणाच्या दारात आहे. मी जर तुझ्याबरोबर आली असते आज ही वेळ नसतीच. जीवाशी खेळणं झालंय जानकी हे, आणि फार वाईट गोष्ट आहे ही. सॉरी जानकी, आय एम सॉरी, आय एम रिअली सॉरी. जानकी बोल ना, तू काहीतरी बोल ना. ऐश्वर्या वेडीपिशी झालेली असते आणि जानकीला उठवण्याचा प्रयत्न करत असते. जानकी बोल, काहीतरी बोल, की उठ, काहीतरी बोल, काय झालंय मला सांग. ऐश्वर्या अगदी वेड्यासारखं करत असते. एकटी आहे जानकी, तुझी मदतीची गरज आहे मला, उठ, तू उठ. जानकी तू म्हटली होती ना ऋषिकेश दादांना लवकरात लवकर जेलमधनं बाहेर काढायचंय, मग काढ की बाहेर. उठ तू, तू उठल्याशिवाय ऋषिकेश दादाला बाहेर काढता येणार नाहीये, त्यासाठी तुला उठायला लागणार आहे. ऋषिकेश दादांना असं सोडून जाणार आहे? किती जीव आहे तुझ्यावर त्यांचा, तुला माहिती आहे ना. मग त्यांना असंच जेलमध्ये टाकणार आहेस का? तू उठ, ऋषिकेश दादांना सोडवायचंय आपल्याला. जानकी तू उठ प्लीज. खूप रडत असते, खूप रडत असते. जानकी उठ उठ म्हणून अगदी वेडीपिशी झालेली असते. कशालाच काही रिॲक्ट होत नसते, कारण जानकीची कंडिशन फार फार क्रिटिकल असते. दादा तुझ्या वाटेला डोळे लावून बसले जानकी, तुला उठायला लागणार आहे, ती वाट बघताय तुझी. ऋषिकेशचं नाव घेतल्या घेतल्या जानकीच्या हाताबोटांमध्ये हालचाल सुरू झालेली असते. ऐश्वर्याला पण जाणवतं की तिने हालचाल सुरू केली. आता पळतच गेलेली असते डॉक्टरांच्याकडे की जानकी आता हालचाल करते. डॉक्टर ऐश्वर्याने डॉक्टर नर्स सगळ्यांनाच बोलावून नेलेलं असतं. डॉक्टर पळतच जातात की एक्झॅक्टली काय होतंय जानकीला. तर म्हणतात ते आता हळूहळू शुद्धीवर यायला लागल्यात, आता जरा स्टेबल वाटतंय, ऑक्सिजन आता स्टेबल व्हायला लागला, त्यामुळे डोंट वरी. मला फार छान वाटलेलं असतं की जानकीचं संकट हळूहळू कमी होतंय. जानकी आता हळूहळू डोळे उघडायला लागलेली असते, प्रयत्न करत असते. ऐश्वर्या म्हणते जानकी मी आहे तुझ्यासोबत, रिलॅक्स, मी आहे इथे, डोंट वरी जानकी, मी आहे इथे. डॉक्टर म्हणतात जानकी रणदिवे अजिबात घाबरू नका, तुम्ही हॉस्पिटलमध्ये आहात आणि सगळी ट्रीटमेंट तुमच्यावर व्यवस्थित चालू आहे. वाटतंय का तुम्हाला जानकी रणदिवे? जानकी म्हणते हो, बरं वाटायला लागलंय मला. इथे येण्यापूर्वी तुमच्यासोबत काय घडलं जानकी रणदिवे, जरा सांगतात का मला? तुम्ही आठवत असेल तर नीट आठवा आणि सांगा. की म्हणते हो डॉक्टर, मला आठवतंय. मला असं जाणवलं की तुमच्या शरीरात पॉयझन मिक्स आहे. पॉयझन तर आम्ही काढण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, पण तुमच्या शरीरात पॉयझन कसं गेलं जानकी रणदिवे हे जाणून घ्यायचंय आम्हाला. यातून सुद्धा शरीरात गेलं असेल, मग नेमकी तुम्ही काय खाल्लं की ज्यातून तुमच्या पोटामध्ये पॉयझन गेलं, आठवतंय का जरा? मी काय खाल्लं होतं जानकी रणदिवे, जर आठवण्याचा प्रयत्न करा, कारण हे आठवणं फार महत्वाचं आहे. प्लीज काहीतरी करून तुम्ही आठवा की एक्झॅक्टली काय तुम्ही खाल्लं आणि मग पॉयझन तुमच्या शरीरात गेलं. जानकी काहीच बोलत नसते. डॉक्टर म्हणतात हरकत नाहीये, सध्या तुम्ही आराम करा, जेव्हा स्टेबल व्हाल पूर्ण तेव्हा सांगण्याचा प्रयत्न करा, पण सांगणं फार गरजेचं आहे, तुम्हाला सांगायला लागणार आहे. जानकी म्हणते ऐश्वर्या घरी चल. ऐश्वर्या म्हणते हो हो जानकी, जायचंय आपल्याला घरी. तर मला घरी जायचंय. डॉक्टर म्हणतात नाही, तुम्हाला आत्ताच घरी जाता येणार नाहीये, तुम्ही अजून एवढ्या पण बरे नाही आहात की तुम्हाला घरी सोडू शकतोय. पूर्ण तुम्ही स्टेबल व्हा, मग मी तुम्हाला घरी नक्की सोडेल, पण आता सध्या तुम्ही घरी नाही जाऊ शकत आहे. जस्ट तुम्ही शुद्धीवर आला आणि लगेच मी तुम्हाला नाही सोडू शकत आहे, तुम्हाला इथे आराम करायला लागणार आहे. प्लीज तुम्ही ऐका जानकी रणदिवे.
कम्प्लिटली रिकवर नाही झाले आहात, त्यामुळे तुम्हाला इथून मी नाही सोडू शकत आहे. आणि हो जानकी रणदिवे, आम्ही जेवपर्यंत सांगत नाही तोपर्यंत तुम्ही घरी नाही जाऊ शकत आहे. त्यामुळे तुम्ही इथेच आराम करायचा आहे. सध्या जी ट्रीटमेंट चालू आहे ती तशीच राहू द्या प्लीज. जानकीची अवस्था अजून एवढीही बरी नसते की तिने घरी जावं, पण जानकीला असं वाटतं की मी घरी जावं आणि काहीतरी प्रयत्न करावे ऋषिकेशला न्याय मिळवून देण्यासाठी. डॉक्टरांनी आता सांगितलंय स्पष्ट, तुम्ही नाही जाऊ शकत आहे आणि हे लक्षात ठेवायचं. तुम्ही इथून कुठेही हलायचं नाहीये. आम्ही सांगू तेव्हा निश्चित जाऊ शकताय तुम्ही. आता ऐश्वर्या त्या डॉक्टर जे म्हणतात ते ऐकत असते आणि जानकीला म्हणते, जानकी प्लीज तू शांत राहा. म्हणतात हवं तर सकाळी मी तुम्हाला सोडेल, पण आता रात्रभर तुम्हाला इथेच राहायला लागणार आहे. आम्हाला नीट ऑब्झर्वेशन करू द्या आणि मग आम्ही तुम्हाला सकाळी सोडून देऊ. त्यामुळे प्लीज तुम्ही आजची रात्र आराम करणार आहात. डॉक्टर म्हणतात कसं आहे ना मिसेस ऐश्वर्या, जानकी रणदिवे इतक्या लवकर शुद्धीवर येणं अशक्य आहे, इम्पॉसिबल होतं, कारण त्या फार क्रिटिकल कंडिशनमध्ये होत्या. तुम्ही असं ऐश्वर्या येऊन काय सांगितलं की त्या लगेच शुद्धीवर आल्या? असं काय तुम्ही मिरॅकल केलं की एवढ्या याच्यातून त्या लगेच बाहेर पडल्या? ऐश्वर्या आम्हाला कळेल का? की जानकीच्या नवऱ्याचं म्हणजे आमच्या ऋषिकेश दादाचं नाव घेतलं आणि तिच्या बोटांची हालचाल सुरू झाली. की असेल तर त्यांना लगेच बोलवून घ्या, म्हणजे त्यांना अजून बरं वाटेल. त्यांची काळजी घ्या. ऐश्वर्या म्हणते हो हो नक्कीच, थँक्यू असं म्हणते, काहीच बोलत नाही फार. आणि डॉक्टर आता गेलेले असतात, कारण डॉक्टरांना बरं वाटतं की जानकी आता हळूहळू बरी व्हायला लागली आहे. डॉक्टरांना फार छान वाटतं. जवळ बसलेली ऐश्वर्या फार काळजी घेत असते जानकीची. बरं वाटतंय का जानकी तुला आता? घाबरवलं होतं जानकी, तू काय हे सॉरी हे विचारणं योग्य नाहीये, पण जानकी आठवतंय का शर्वरीच्या मागे गेली त्याच्यानंतर पुढे काय झालं? मला फोन करून सांगितलं तुम्ही दोघी भेटणार आहात, ती पैसे घेऊन येणार आहे, बरोबर ना? मग हे काय झालंय जानकी सगळं? जे फूड पॉइझनिंग वगैरे, तुझी अवस्था एवढी क्रिटिकल, नेमकी असं काय घडलं की जानकी तू या स्टेजला येऊन पोहोचली? शर्वरी बनसं पैसे द्यायला येणार होत्या, हो मी तुला फोनवर सांगितलं, पण तिथे शर्वरी बनसं आल्याच नाही. तो मुलगा आला होता तिथे, त्यांचा जो मित्र आहे ना तो आला होता तिथे, आणि त्यांनी पैशांची बॅग तर भलतीकडे दुसरीकडे अडचणीत लपून ठेवली होती. जेव्हा तो आला आणि मला म्हटला की पैशांची बॅग हवी आहे ना, माझ्यासोबत चला, त्याच्या मागे मागे गेले. फार अडचणीत त्याने पैशाची बॅग लपवली. त्याची बॅग घेतली. त्यानंतर मला इतकं कसं तरी व्हायला लागलं की मी तिथेच चक्कर येऊन कोसळले. मग त्याच्यानंतर डोकं जड पडलं आणि मग काय झालं मला खरंच काही आठवत नाहीये. थेट आत्ताच तू माझ्या समोर आहे, बाकी मला काही माहित नाहीये ऐश्वर्या, पुढे काय कसं घडलं. एकंदरीत ऐश्वर्याच्या लक्षात येतं कुठेतरी काहीतरी हिला खाऊ घातलंय, त्यामुळे हिची ही अवस्था झाली. काही खायला वगैरे दिलं होतं का? जानकी म्हणते नाही, त्याने मला काहीच खायला दिलं नाही. पेढा खाल्ला होता, पण त्याआधी तिथे एक माणूस आला होता. तो म्हटला मला नोकरी लागली म्हणून पेढे वाटतोय मी, आणि मग त्याने मला जबरदस्तीने पेढा खायला लावला आणि मी जोपर्यंत पेढा खात नाही तो माझ्या समोरच उभा होता. ऐश्वर्या म्हणते काय? हो, तो माणूस जबरदस्तीने मला पेढा खायला लावला आणि मगच निघून गेला. जवळ भेटला होता ग तो, आणि मग प्रसाद म्हणून मी तो पेढा खाल्ला. त्याला फार आनंद झाला होता, नोकरी लागली, आईची इच्छा होती पेढे वाटायचे वगैरे. मग मी म्हटलं दुसऱ्याच्या आनंदात आपण आनंद मानायला काय हरकत आहे, म्हणून मी त्याने दिलेला पेढा खाल्ला. त्याने आग्रहच तेवढा केला होता की खा माझ्यासमोर ताई पेढा, म्हणून मी तो खाल्ला. आणि त्यानंतर काय झालं कसं झालं मला काहीच माहित नाहीये बघ, ही अवस्था झालीये. आग्रह इतका केला पेढा घ्या की मला घ्यायलाच लागला, आणि शेवटी मी तो पेढा खाल्ला. अनोळखी माणूस होता तो, तरी सुद्धा मला फार आग्रह करत होता. त्याच्या पद्धतीने माझ्याशी बोलला, ते बोलणं ऐकून मला वाईट वाटलं आणि मग मी पेढा खाऊन टाकला ग जानकी. जानकी म्हणत असते की ऐश्वर्या मी तो पेढा खाऊन टाकला. जानकीला आता तो वेळ ती प्रसंग आठवत असते की कसं तिने पेढा संपवला आणि त्याच्यानंतर 5-10 मिनिटातच ती चक्कर येऊन पडली. म्हणजे जानकीच्या लक्षात येतं की त्या पेढ्यामध्ये काहीतरी होतं, म्हणूनच तिला फूड पॉइझनिंग झालेलं असतं. पेढा संपवल्यावर तो माणूस तिथून निघून गेलेला असतो. त्याच्यानंतर जानकी आता ऐश्वर्याला सगळं डिटेलमध्ये सांगत असते. राहुल तिथे आला, मग त्याने ते कोपऱ्यातून पैशाची बॅग काढून दिली. त्याने जेव्हा बॅग दिली तेव्हा जानकीने स्वतः ते पैसे म्हणजे चेन खोलून ती बॅग मधले पैसे हातात घेतलेले असतात. खरंच पैसे आहेत की हा राहुल मला काही फसवतोय, तर ते पैसे होते. ते पैसे घेऊन मी आता चालली की तेवढ्यात चक्कर आली आणि मग तिथेच कोसळले ग मी. आता जानकीने पेढा खाल्ल्यापासून तर चक्कर येईपर्यंत जेवढं काय प्रसंग घडला डिटेलमध्ये ऐश्वर्याला सांगितलेलं. ऐश्वर्याच्या सगळ्याच गोष्टी लक्षात आलेल्या असतात. कधी काय झालं, पेढा खाल्ल्यानंतर जानकीची ही अवस्था झाली, म्हणजे नक्कीच मुद्दामून कोणीतरी पेढा खायला घालायला लावला, हे आता हिच्या लक्षात आलंय. ओके, आता जानकी माझ्या सगळंच लक्षात येते. आता तो माणूस कोणीतरी मुद्दाम तिथे आणला होता, त्याने तुला विषाचा पेढा दिला आणि जबरदस्तीने खा असंच म्हटला, कारण तो पेढा तुला खाऊ घालायसाठीच तिथे आला होता. तू पेढा खाल्ला आणि मग तुझी ही अवस्था झाली. आता लक्षात येते एक्झॅक्टली हे पेढा खाऊ घालणं, हे प्रसाद, नोकरी सगळं काही नाटक होतं, फक्त आणि फक्त तुझी ही अवस्था करण्यासाठी. कदाचित तुला मारून टाकण्यासाठीच हे सगळं काही केलं होतं. म्हणूनच तो माणूस पेढा घेऊन आला आणि एवढं काहीच तुला सांगत होता. कोण होता ऐश्वर्या तो माणूस, आणि त्याने का केलं असेल माझ्याबरोबर असं? त्याची माझी ओळख सुद्धा नव्हती, मग तो मला मारण्याचा प्रयत्न का करेल? ऐश्वर्या नको विचार करू, असू दे, तू बरं होणं गरजेचं आहे जानकी. प्लीज अजिबात विचार करू नको कशाचा. तू आधी बरी हो, मग सगळ्याच गोष्टींचा विचार करूया आपण.
आता या दोघींचं बोलणं चाललेलंच असतं तेव्हा कुठे लगेच नर्स आलेली असते. तुम्ही आता उठायचं इथून आणि बाहेर जायचंय मॅडम, कारण पेशंटला आरामाची गरज आहे. तुम्ही इथे बसाल सारखी बडबड करत राहाल, त्यामुळे तुम्ही इथून उठा आणि आराम करू द्या त्यांना. आता ऐश्वर्याला जबरदस्तीने सिस्टर म्हणते की उठायचं आणि लगेच बाहेर व्हायचं. ऐश्वर्या म्हणते मी इथेच आहे जानकी, बाहेरच बसू नये, अजिबात काळजी करू नको आणि आराम कर तू, आपण सकाळी जाऊया घरी. सिस्टरनी बाहेर काढून दिलेलं असतं, त्यामुळे ऐश्वर्या आता बाहेर गेलेली असते. जानकी आता विचार करायला लागलेली असते की हे जे सगळं घडलंय ते नेमकी काय आणि कसं होतं. पण ती का इकडे विचार करून करून वेडी पिशी झालेली असते की जानकी वहिनी कशा असतील, जानकी वहिनी कशा असतील, काय झालं असेल, त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा झाल्या असतील का, नको नको ते प्रश्न पडलेले असतात अवंतिकाला आणि अगदी भंडावून सोडलेलं असतं विचार करून करून स्वतःलाच तिने. काही झालं तरी वहिनी शुद्धीवर आल्या पाहिजे, वहिनीचं शुद्धीवर येणं फार गरजेचं आहे. त्या शुद्धीवर येत नाही तोपर्यंत काही कशाचं होऊ शकत नाहीये. आधी त्यांनी शुद्धीवर येणं मस्ट आहे. अवंतिका फार काळजी करत असते, जानकी शुद्धीवर येणं गरजेचं आहे हे तिलाही कळत असतं. महत्वाचं ही ऐश्वर्या अजून फोन का लावत नाहीये, मेसेज का करत नाहीये, काहीच रिप्लाय देत नाहीये. त्यात लगेच ऐश्वर्याने बाहेर आल्या आल्या पहिला फोन अवंतिकाला लावलेला असतो आणि ही वाटच बघत असते फोनची. ऐश्वर्या, डॉक्टर काय म्हणाले, वहिनी ठीक आहे ना, क्रिटिकल असं काही नाहीये ना, टेन्शनचं कारण नाहीये ना, वहिनी शुद्धीवर येणार ना ग. ऐश्वर्या म्हणते हो हो अवंतिका, जरा थांब थांब थांब, अगं ऐक तरी, रिलॅक्स, काळजी करू नको, आउट ऑफ डेंजर आहे, सगळं सगळं व्यवस्थित आहे, वहिनींची तब्येत बरी आहे आता. त्याच्या कृपेने जानकी आता शुद्धीवर आली आणि सगळं व्यवस्थित आहे, स्टेबल येते आता. तुम्हाला काहीच धोका नाहीये, डोंट वरी, रिलॅक्स, तू पण आता काळजी करू नको. थँक गॉड. तिला रिलॅक्स फील झालेलं असतं. कुठेतरी माझ्या जीवात जीव आला, मला झोपही लागत नव्हती आणि काही सुचतही नव्हतं. ऐश्वर्या थँक्यू. तू का तिकडे, मी लगेच निघते. ऐश्वर्या म्हणते नाही, डिस्चार्ज देणारे मी, उद्या घरी घेऊन येईन डायरेक्ट, तू उगाच धावपळ करू नको, आजची रात्र पडू दे तिला इथेच, मी सकाळी घेऊन येईन. आता उगाच तूही धावपळ करू नको, आणि तू आली म्हणजे ती अजून टेन्शन घेईन की तू कशाला आली इतक्या रात्री. त्यापेक्षा तिला आराम करू दे आणि तूही घरी आराम कर, मी सकाळी डिस्चार्ज झाला की डायरेक्ट घरीच येते. कळतंय का तुला अवंतिका. छान वाटलेलं असतं अवंतिकाला की वहिनी एवढ्या मोठ्या संकटातून व्यवस्थित झाल्या. फार छान वाटतंय ऐश्वर्या. ऐश्वर्या म्हणते जानकीची सगळी परिस्थिती बघून मीच इतकी घाबरले होते अवंतिका, तुला काय सांगू, मलाच काही सुचत नव्हतं, अगदी डोकं बंद पडल्यासारखं झालं. कसं झालं असेल ग वहिनींबरोबर, सांग ना ऐश्वर्या, कोणी केलं असेल, का केलं असेल, आणि वहिनींच्या जीवावर कोण उठलंय असं. की वहिनी शरुताईंच्या मागावर गेल्या होत्या, मग वहिनींची ही अवस्था कोणी केली. आताच काहीतरी घडलंय अवंतिका, फार अवघड आणि विचार करू शकत नाही अशा परिस्थितीत घडलंय. घडलं म्हणजे तुला काय म्हणायचंय नेमकी ऐश्वर्या. तिकाला डिटेलमध्ये काय घडलं, कसं घडलं, सुरुवातीपासून शेवटपर्यंत, जानकी शुद्धीवर येईपर्यंत काय घडलं, सगळं आता ऐश्वर्याने सांगितलेलं असतं. कारण जानकीने तिला सांगितलेलं असतं. ती शरूच्या मागे गेली त्यानंतर आत्तापर्यंत काय आणि कसं कसं घडत गेलं ते सगळं डिटेलमध्ये सांगितलेलं असतं. आणि जेव्हा हे सगळं ऐकते अवंतिकाला सुद्धा धक्का बसलेला असतो की हे काय घडलंय, एवढी मोठी डेअरिंग की त्यांना डायरेक्ट जीवे मारण्याचाच प्रयत्न. ऐश्वर्या, हे सगळं कोणीतरी मुद्दाम केलंय जेणेकरून जानकी वहिनी जिवंत राहूच नाही, तुला कळतंय का. ऐश्वर्या म्हणते हो सगळंच मला कळतंय. दुसरी तिसरी कोणीच नसून शरू आहे आणि शरूनेच जानकीला मारण्याचा प्रयत्न केला. मी तुला 100% सांगू शकते अवंतिका, तेही खात्रीने. त्याच्या पायाखालची जमीन सरकलेली असते की शर्वरी इतकी नीच आणि खालच्या पातळीला जाऊ शकते की कोणाचा जीव सुद्धा घेऊ शकतेय. हिला आता असह्य होतं सगळं. का म्हणते सौमित्र येतोय, फोन बंद कर, नंतर करील तुला मी. पटकन फोन बंद केलेला असतो. सौमित्र आलेला असतो फोनवर बोलून. अगं अवंतिका काय, झोपली नाहीस का अवंतिका, अगं काय आहे, सांगितलं होतं ना वेळेत झोपत जा प्लीज, काय चाललंय अवंतिका, हे झोपतीच आहे रे मी, लगेच झोपतीये बघ. काय झालंय अवंतिका, काही झालंय का, काही झालं असेल तर सांग की. झालेलं नाहीये आणि उगाच काळजी करू नको, मी झोपती म्हटली ना, मी झोपतीये. का झोपते म्हणून आता बेडवर तर बसलेली असते पण झोप येत नसते, विचारचक्र चालू असतात की शरयू इतक्या नीच पातळीला गेली हे अवंतिकाला सहनच होत नसतं. शरूने जर केलं असेल तर घरच्या लोकांना पटवून कसं द्यायचं की तीच वहिनीने जीवे मारायचा प्रयत्न केला आणि तिनेच मारण्याचा प्रयत्न करून सगळं काही पैसा सुद्धा तिनेच हडपला. आता अवंतिकाला टेन्शन येतं की घरच्या लोकांना पटवून कसं द्यायचं. पुरावा लागणार यासाठी आणि पुरावा शोधावा लागेल. सौमित्र येतो, सौमित्रच्या समोर अवंतिकाला झोपायला लागतं. त्याच्या समोरचा फार विचार केला तर तो पकडणार. की बहिणीला काही होऊ देऊ नको, सुखरूप त्यांना घरी आण, पुढचं आपण बघूच या. तू मात्र इकडे टेन्शन मध्ये असते की अजून जानकीचा निरोप कसा नाही आला की ती मेलीये म्हणून. ही मेल्याची न्यूज यायला पाहिजे होती, का नसेल आली. राहुलला फोन लावलेला असतो हिने, फोन उचल राहुल पटकन, तुलाही फोन उचलत नसतो आणि शरूचा आता घाम फुटलेला असतो की ही जानकी मेलीये म्हणून फोन का आला नाहीये. इतक्या वेळ तर यायला पाहिजे होतं की जानकी या जगात नाहीच झालं तरी माझे पैसे मला ताब्यात घेतलेच पाहिजे. तुला डायरेक्ट जाऊन विचारायला पाहिजे हे चाललंय तरी काय. कुणावरच विश्वास नाहीये, राहुलवर सुद्धा विश्वास नाहीये. शर्वेला स्वतःच्या पैशांची टेन्शन आलेली असते की राहुल सुद्धा पैसे घेऊन पळू शकतोय. ऋषिकेशला इकडे जेलमध्ये टेन्शन आलेलं असतं कारण वाईट स्वप्न पडलेलं असतं, त्यामुळे ऋषिकेशला काहीही सुचत नसतं. असं स्वप्न का पडलं असेल, माझी जानकी ठीक असेल ना, अस्वस्थ होत असतं तेही जानकी बद्दल, त्यामुळे ऋषिकेशला करमतच नसतं, अगदी बेचैन झालेलं असतं. नक्की काय झालंय, जानकी सुखरूप आहे का हे मला कळलंच पाहिजे कोणत्याही परिस्थितीत.
ऋषिकेशची फार उलघाल होत असते. साहेब, एकदा मी माझ्या बायकोशी बोललो की मी निवांत होईल, प्लीज प्लीज, मी हात जोडतो, पाया पडतो, मला बोलू द्या. एकदा सांगितलेलं कळत नाही का हो? आतमध्ये जाऊन बसत. चला. आता जबरदस्तीने फोन हिसकावण्याचा प्रयत्न करत असतो हवलदार. कंप्लेंट करेन ना मी, त्रास दिलाय म्हणून. फोन करू दिला नाही, वरिष्ठ अधिकाऱ्यांना कंप्लेंट करेल. मग जमेल का? फोन करू द्या प्लीज. तर फोन करा आणि परत द्या. जबरदस्तीने ऋषिकेशने फोन घेतलेलाच असतो. जानकीचा फोन तो स्विच ऑफ झालेला असतो. हा फोन लावतो, तो फोन स्विच ऑफ आहे असं सांगतात. ऋषिकेशने खूप वेळा फोन लावलेला असतो, फोन लागत नसतो. शेवटी व्हॉइस नोट पाठवतो की लवकरात लवकर येऊन मला भेट, तू बरी आहेस याची खात्री मला पटली पाहिजे. आता ऋषिकेशने व्हॉइस नोट पाठवलेली असते. देवा, माझी जानकी व्यवस्थित असू दे, कारण ती माझा श्वास आहे. मित्रांनो, असं बोलून आता हा भाग तर इथेच संपलाय. पुढच्या भागात काय होणार आहे आपण अगदी थोडक्यात बघूया. शरू राहुलकडे आलेली असते, पैशांची बॅग उचलते आणि घाईघाईने चाललेली असते. राहुल म्हणतो, शरू कुठे चाललीस तू? ते घरी घेऊन चालले. रिस्क आहे, नाहीये रिस्क. कोणी बघितलं तर काळजी करू नको, कोणी बघणार नाहीये. पर शरूने पैशांची बॅग घरी आणलेली असते आणि हे बघितलेलं असतं अवंतिकाने. एवढ्या रात्री काय घेऊन चाललाय त्या बॅग मध्ये? ऐश्वर्याची म्हणाली, ते खरं तर नसेल ना. आता अवंतिकाला सुद्धा डाऊट आलेला असतो, इतक्या रात्री एवढी मोठी बॅग घेऊन ती का आलीये? अवंतिका सकाळी सगळ्यांना नाश्ता वाढत असते, तेव्हा शरू म्हणते, तुझ्या लाडक्या 2 वहिन्या नाहीयेत का? काय गे अवंतिका? ना शरूताई, आल्यात की वहिनी. तिला बघून शरू आता बघतच थांबलेली असते. तिच्या पायाखालची जमीन सरकते. ही मेलेली ऐकायची होती तर ही आलीच कशी इथपर्यंत? ऐश्वर्या जानकीला सुखरूप घेऊन आलेली असते. बघू आता जानकी काय आणि कसा धमाका करते आणि शरू कडून सगळं वसूल करणार का? हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार आपल्याला पुढचा भाग. हा भाग इथेच संपतोय. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.